नमस्कार एस्परंट्स. तर कसे आहात सगळे? तर खूप दिवसांनी चालू झाला आहे आपला सीरीज. तर परत कंटिन्यू करूया. असंच दर संडेला येत जाईल व्हिडिओ आपला. तर आपली जी थिअरीज चाललेल्या सगळ्या बऱ्यापैकी आपण पाहिलेत. तर आता अर्ध्यापर्यंत आलेलो आपण. तर नेक्स्ट आता चालू करूया. दर संडेलाच प्रयत्न असेल माझा यायचा. कारण की थोडंसं वर्कलोड वाढलं आहे आणि दुसरं पण कामं आहेत. तर ते पण जरा एक नवीन स्ट्रीम एक्सपेरिमेंट करायचं चाललं आहे. पण ठीक आहे. तर आज पाहूया आपण स्ट्रक्चरलिझम. स्ट्रक्चरलिझम म्हणजे काय नेमकं? कोणी काय केलंय? का आलं? हे सगळं एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत आणि हे थोडंसं म्हणजे कन्फ्युजनवालं आहे. तर त्यामुळे हे थोडंसं डिटेलिंग केलं यावर मी. जर तुम्हाला हे स्लाईड जरी समजले तरी मोर दॅन सफिशियंट आहेत. प्लस माझे नोट्स वाचलात तर म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट हा शब्द जरी आला, तर ॲटलीस्ट तुम्हाला 2 पानं तरी भरायला येतील. एवढं तरी कंटेंट असायला पाहिजे तुमच्याकडं. हे स्लाईड्स पुरवतीलच प्लस तुम्हाला जे कंटेंट आहे त्यामध्ये पण तुम्हाला सापडून जाईलच ते. जर अजून ॲडिशन करायची असेल तर ते पण करू शकता. पण माझ्या मते तर एवढं जास्त करायची गरज नाही आहे. जास्तीत जास्त तुम्हाला 3 पानं भरायची आहेत. 3 ते 4 पानं. जर भरायचीच असली तर. मग 3 पानाच्या कंटेंटसाठी तुम्हाला किती वाचायचं आहे? बघा वाचायचं एवढंच की तुम्हाला जेवढं लिहिता येईल. तुम्हाला आता कॉस्ट बेनिफिट खूप बारकाईने करायला लागेल. नुसतं वाचायचं म्हणून वाचायला गेलो आपण आपल्याला काही नॉवेल वाचायची नाही आहेत. ठीक आहे. नॉवेल वाचत बसलं तर तुम्ही लिहिणार किती? आता 2 पानं दिली. हा जर शब्द आला आणि 20 मार्काला सांगितलं 3 पानं भरायची आहेत तुम्हाला. तर आता किती काय-काय लिहिणार तुम्ही यावर? तर ॲटलीस्ट काही ना काहीतरी असायला पाहिजे ना. मनानं काहीतरी लिहू नाही शकत. जनरलाइज काय नाही लिहू शकत यामध्ये. जसं जी-एसमध्ये काही ना काहीतरी लिहू शकतो किंवा वुमेनचे इश्यूज काय आहेत? तर जनरलिस्टिक लिहू शकता. तिथे पण थोडं स्पेसिफाय व्हायला पाहिजे तुम्ही. पण ठीक आहे, ती वेगळी गोष्ट आहे. आणि इकडं तुम्हाला एक आयडिया लागला असेल आता. चला मग स्टार्ट करूया आपण. आता स्ट्रक्चरलिझम म्हणजे नेमकं काय? तर बघा, यामध्ये कसं आहे आता हे थोडंसं जे आतापर्यंत आपण पाहिलं, जे समोर आहे आता त्याचा उगम का झाला ते बघणारच आहोत. पण आता हे बघूया. प्रत्येक कल्चर जे आहे ना आपण, म्हणजे प्रत्येक संस्कृती हे शेप दिली जाते डीप अनकॉन्शियस मेंटल स्ट्रक्चर्स. बघा कुठलीही संस्कृती असेल तर पहिले मनात होती, है ना? हा माणूस आहे समजा आणि याच्या मनात होते. तर हे सगळ्यांच्या मनात होते. जी पण संस्कृती आत्तापर्यंत आपण पाहतोय, सगळ्यांच्या मनात काही ना काहीतरी असेल. मग सगळ्यांचं एकजूट मन झालं असेल, मग ती संस्कृती आपल्याला दिसते. तर जे हे हिडन पॅटर्न्स आहेत ना, तर ते डिटरमाइन करण्यासाठी त्यांनी क्लासिफाय केलं, कम्युनिकेट केलं, रिलेट केलं आणि बिहेव कसं होतं ते सगळं सांगितलं. म्हणजे हे जे हिडन पॅटर्न्स आहेत यामध्ये, तर ते कसं कनेक्ट करतात आणि कसं आपण हे इथं कल्चरमध्ये लागू करतो, तर तेच स्ट्रक्चरलिझम आहे. आता तुम्हाला काहीच कळणार नाही, डोंट वरी. नंतर कळून जाईल मला नेमकं काय म्हणायचं आहे. ठीक आहे. सरफेस कल्चरल डिफरन्सेस. आता यामध्ये जे पण त्यांच्या मनात चाललंय त्यामध्ये मिथ असू शकतात, काही ना काहीतरी रिवाज असतील, काही ना काहीतरी रूल्स असतील. तर प्रत्येक डिफरंट एक्सप्रेशन असतात सेम युनिव्हर्सल मेंटल आर्किटेक्चर. म्हणजे सगळ्यांचे मन सारखेच आहेत, पण त्याचं जे जरी आहे ते वेगवेगळे आहेत. म्हणजे सबका मालिक एक आहे, पण कोणी ख्रिश्चन आहे, कोणी हिंदू आहे, कोणी मुस्लिम आहे, कोणी ज्यू आहे, तर वेगवेगळे आहेत. तसं आहे ते काम. आता हा इम्पॉर्टंट का आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट हाच कन्सेप्ट आहे, की आत्तापर्यंत जे अँथ्रोपॉलॉजिस्ट बघत होते, तर ते कल्चरला सेपरेटली डिस्क्राईब करत होते, है ना? आता ह्यामध्ये काय बघितलं, तर हे स्ट्रक्चरलिझम जे आहे, ते बघतं की सगळे सारखे का आहेत कल्चर. पहिलं आपण काय बघायचो, वेगवेगळे कल्चर आहे, हा वेगळा कल्चर आहे, हा वेगळा कल्चर आहे. पण काही-काही समानता पण असायची, भले ते दूर-दूर असो. पण ही जी समानता आहे, ती कशामुळे येते? इंटरनली तर सेमच आहेत. बऱ्यापैकी थोडंफार गोष्टी वेगवेगळ्या असतील, पण बऱ्यापैकी तर सेम आहेत. तर ते का आहेत? तर यामध्ये आपल्याला कळून जाईल. आता त्याचा उगम का झाला? आता हे येण्या अगोदर आपल्याला माहिती आहे इव्होल्युशनरिझम आलं. इव्होल्यूशन सांगितलं त्यांनी, की बाबा प्रोग्रेस कसं चाललं. ती सीडी माहिती असेल. सिव्हिलायझेशनला जाण्यासाठी बार्बरिझम, मग प्रिमिटिव्ह. ठीक आहे. मग फंक्शनलिझम आलं. फंक्शनलिझम काय म्हणत होतं, की जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचं काम काय आहे सोसायटीसाठी? काही ना काहीतरी कार्य असेल, कार्यात्मकतावाद. मग हिस्टॉरिकल पर्टिक्युलरिझम आलं. त्यांनी हिस्ट्रीवर फोकस केला जास्तीत जास्त. पण कुणीही एक्सप्लेन नाही केलं, की जे कल्चर्स आहेत सगळीकडे मेजरली तरी सगळे सिमिलर पॅटर्न्स का शो करतात? सगळ्यांकडे समानता का आहे? बऱ्यापैकी जे समानता आपल्याला पाहायला भेटते. समजा मोनोगॅमी असेल इथं. मग भरपूर आहेत म्हणजे कपडे, मग लँग्वेज. बऱ्यापैकी सगळ्यात ऑलमोस्ट आपल्या पूर्ण पृथ्वीवरती जर पाहिला तुम्ही, फक्त ट्राईबचाच विचार नका करू. आता थोडासा वाईड अँगल घ्या. तर बऱ्यापैकी समानता आहे. ट्राईब्स वगैरे एक्सेप्शन्स आहेत. पण बाकी जर एक 90% जरी पकडलं आपलं पॉप्युलेशन, तर बऱ्यापैकी समानता आपल्याला आढळून येते. पण ती का आहे? तर स्ट्रक्चरलिझम याचं उत्तर शोधायला मदत करतं. जसं की आता जे ह्युमन सोसायटीज आहेत, त्यांच्यामध्ये किनशिप रूल्स म्हणजे जे आपले नातेवाईक आहेत, नातेसंबंध, तर ते कसे काय बऱ्यापैकी सेम आहेत. आपल्या काका, काकू सगळे बघा कुठलेही रिलेशन घ्या तुम्ही. इव्हन जे अंकल, आंट वगैरे जे USA वगैरेमध्ये आहेत बघा, तर बऱ्यापैकी ते सगळे सेम आहेत. ते का आहेत? मीच आहेत. काही ना काहीतरी
अफवा असतील तर ते बऱ्यापैकी सिमिलर असतात बघा. ते पण एकदम समानता काय आहे त्यामध्ये. मग वाय डू ह्युमन्स एव्हरीवेअर डिवाइड द वर्ल्ड इंटू अपोजिट्स. आता अपोजिट्स ही तर एक जरा वेगळी कन्सेप्ट आहे. कुठलाही मनुष्य अपोजिट्समध्ये विचार करतो. म्हणजे आता समजा चांगलं झालं तर वाईट काय होईल आणि बऱ्यापैकी आपली हेल्थ चांगली आहे तर हेल्थ खराब होईल. तर हे जे अपोजिट्स आहेत तर हे बऱ्यापैकी सगळ्यांमध्ये आढळून येतं. तर ते काय आहे? तर हे जे सारांश जर सांगायचं झालं तर लिंग्विस्टिक्स म्हणजे लँग्वेज, सायकोलॉजी म्हणजे म्हणजे माइंडचं आणि सिम्बॉलिक म्हणजे काही ना काहीतरी लॉजिक लावून ते एन्थ्रोलॉजी म्हणजे आपल्याला पाहायला भेटणार आहेत आता यामध्ये. ठीक आहे. आता इंटेलेक्च्युअल इन्फ्लुएन्सेस ऑन लेविस्ट्रॉस. आता हे जे व्यक्ती आहेत यांनी जे स्ट्रक्चरलिझम आणलं आहे त्या अगोदर यांच्यावर कोणाचा प्रभाव होता तर खूप साऱ्या लोकांचा प्रभाव होता. जसं की सॉसर, जॅकॉब्सन, डर्खेम, मॉस, मार्क्स, बोस, क्रोबे, लेवी, लॅडक्री ब्राऊन. तर यांचा सगळा अभ्यास करूनच त्यांनी गेले. जर पाहायला गेलं ना, एक स्टोरी मी लिहिली आहे, एक सेकंड, एक स्टोरी लिहिली आहे यांची. तर बऱ्यापैकी यांची जी सुरुवात जी झाली आहे ती वेगळी झाली आहे जरा. म्हणजे हे ॲक्च्युली अगोदर आय गेस लॉयर होते. ते फ्रेंच अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत लेविस्ट्रॉस आणि ते ब्राझीलमध्ये प्रोफेसर असायचे, सोशिओलॉजीचा अभ्यास करत होते. त्यांची वाईफ होती. तर ती वाईफ जी आहे ते एथनोग्राफिक्स होती. एथनोग्राफ म्हणजे काय मला सांगा? तर एका पर्टिक्युलर ट्राईबचा ते अभ्यास करणार सखोलमध्ये. तर त्यामध्ये त्यांची इंजुरी झाली. तर त्यासाठी मग त्यांना लेविस्ट्रॉस आले. मग ह्यांनीच थोडासा अभ्यास यांचं पूर्ण करायचं त्यांनी ठरवलं. आणि मला वाटतं हे काही केस ब्राझीलमध्ये कुठेतरी, ब्राझीलमधनं ते न्यूयॉर्कमध्ये आले. अच्छा ठीक आहे. पहिले तर ते नंतरची स्टोरी आहे. पण पहिले हे बघूया. तर त्यांनी अभ्यास सुरुवात केला. मला वाटतं हे जे आहे ते ब्राझीलमध्येच त्यांनी कुठलीतरी ट्राईबचा अभ्यास करायला सुरुवात केलेला. त्यानंतर ते न्यूयॉर्कमध्ये आले तर जेकॉब्सन सोबत भेटले. इथं बघू शकता तुम्ही जेकॉब्सन कुठेतरी आहे. जेकॉब्सन. तर त्यांनी लँग्वेजचा पूर्णपणे डिटेलमध्ये अभ्यास केला. ठीक आहे. लिंग्विस्टिक्सचा. त्यानंतर त्यांच्यावर इन्फ्लुएन्स जो पडला तो मार्सेल माऊसचा. तर त्यांनी गिफ्ट एक्सचेंजेस बिल्ड सोशल बॉन्ड्स. आता जे सोशल बॉन्ड्स आहेत आपले म्हणजे काय गिफ्ट कुणीही दिला तर त्या गिफ्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता यामध्ये आपण 3 प्रकारचे पाहणार आहोत. ते पुढे आहेत स्लाईड्समध्ये मॅरेज आणि हे ते गुड्स वगैरे. तर ते बघणार आहोत. तर मॉस यांचा द गिफ्ट म्हणून एक एसे होता. तर त्यांनी ते त्यांच्यावर खूप प्रभाव पडला आणि एक्सचेंज ऑफ गिफ्टचं काय महत्त्व असतं. फक्त इंडिव्हिज्युअल्ससाठी नाही तर ग्रुपसाठी पण खूप महत्त्वाचं असतं. तर हे बऱ्यापैकी यांना म्हणजे एक इन्फ्लुएन्स होता यांच्यावर. तर हे बऱ्यापैकी यांच्यावर हे प्रत्येकाचं वेगवेगळं आता लँग्वेज स्ट्रक्चरमध्ये असते. मग जॅकॉब्सनने दाखवलं की डीप स्ट्रक्चर जनरेट सरफेस व्हेरिएशन. मग सोसायटी डोरखेमचं काय होतं सोसायटी कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे जे बिहेवियरला आपल्याला शेप देतं. मॉसनं गिफ्ट एक्सचेंज जसं सांगितलं. मार्क्सनं बिनीथ सरफेस रियालिटी लाई डीपर स्ट्रक्चर्स. आता जे सरफेस रियालिटी आहे त्याच्याखाली खूप एकदम डीपर स्ट्रक्चरमध्ये काही ना काहीतरी सत्य असणारच. कल्चर एक पॅटर्न आहे, काही रँडमनेस नसतं यामध्ये. तुम्हाला असं वाटत असेल हे कसं कसं काय आलं तर ह्याला रँडमनेस नसतो. कल्चरमध्ये कुठलीही गोष्ट असेल तर त्याला रँडमनेसनं येत नाही ती. UPSCमध्ये किंवा MPSCमध्ये कुठलाही प्रश्न आला तर ते रँडमली येत नाही. काही ना काहीतरी तथ्य असणारच. भले कितीही म्हणजे एकदम अँटिक प्रश्न असो, पण काही ना काहीतरी लॉजिक असणारच त्यामागे. ठीक आहे. रॅडक्लिफ ब्राउन यांनी एम्फसाइज केलं इंडिव्हिज्युअल ॲक्शनवरती नाही, तर स्ट्रक्चरवरती स्ट्रक्चरल फंक्शनलिझमवरती यांनी फोकस केला. तर हे जे थिंकर्स आहेत सगळे, तर त्यांनी जे लेवी स्ट्रॉसचा एक कल्चरला पाहण्याचा जो दृष्टिकोन होता, तो एक सिस्टमॅटिक स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट केला आणि तो मेजरली तर त्यांनी फोकस केला, जसं की लँग्वेजवरती. ते आपण बघणारच आहोत पुढे. आता ही झाली थोडीशी हिस्ट्री. आता आपण पाहूया, की यामध्ये स्ट्रक्चरलिझममध्ये मेजरली कशावर भर दिला जातो? कोर प्रिन्सिपल काय आहेत? म्हणजे गाभा काय आहे यांचा? तर सगळ्यात पहिले जसं सांगितलं बायनरी अपोजिशन्समध्ये आपण बेसिक युनिट असतात ह्युमन थॉटचे. कुठलाही ह्युमन थॉट बघा आणि मेजरली तरी आता सायंटिफिक स्टडी सांगते, जे आपलं ह्युमन ब्रेन आहे, तर त्यामध्ये 90 पण खूप जास्त झाले. 80% जे थॉट्स आहेत आपल्याला निगेटिव्हच येतात. तुम्ही बघा कधी पण. बऱ्यापैकी 80% जास्तच असेल, पण मेजरली तरी आता तुमच्यावर आहे ते किती ग्रास करायचं. हार्डली 20-25% आपल्याला पॉझिटिव्ह येतात. तर हे बायनरी थॉट्समध्येच आपण बायनरी अपोजिट्स म्हणतात त्याला. तर त्यामध्येच आपण थिंक करत असतो. जसं की आता ह्युमन्स थिंक थ्रू कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय ब्लॅक आणि व्हाईट किंवा आता नेचर आणि कल्चर रॉ आणि कुक्डमध्ये आपण आपण पुढे एक्झाम्पल बघणार आहोत. हे फक्त लक्षात ठेवा नेचर, कल्चर आणि रॉ कुक्ड. कल्चर एक सिस्टम ऑफ सायन्स आहे. म्हणजे काय चिन्ह आहेत काही ना काहीतरी. त्यामध्ये काही ना काहीतरी मीनिंग असते. ते अराईज होतात मग ते रिलेट करतात आणि ते काय आयसोलेशनमध्ये फीचर्स नसतात. म्हणजे आता समजा HAT लिहिलं आहे मी. तर HAT जे आहे ते काय होतं संपूर्ण काय झालं तर हे हॅड झालं. पण ह्याला जे काय म्हणतात ते वेगवेगळं जर केलं ट असं होतंय मग ते. तर तसं आहे का? तर नाही. काही ना काहीतरी रिलेशन करूनच ते होणार. आयसोलेटेड फीचर्समध्ये नाही राहत नसतात ते. कल्चरचे जे पण चिन्ह असतील तर प्रत्येकाचे वेगवेगळे चिन्ह असतील. कल्चर्स डिफर सुपरफिशियली बट शेअर डीप स्ट्रक्चरल सिमिलरिटीज.
वरच्यावर ते खूप सारे वेगवेगळे दिसू शकतात. कल्चरमध्ये जसं मी सांगितलं, एक सेकंड रब करतो मी. थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण थोडंसं बेअर करा. जेवढं अवघड वाटत असेल ना, तेवढं ते प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. तर सुपरफिशियली आता वरवर तर जे समुद्राचं पाणी आहे, तर ते वरवर तर ऑलमोस्ट ते वेगवेगळं दिसेल, इथं. पण जे जे गाभा असेल ते सगळ्यांचं सिमिलरच असणार. तर जे डीप स्ट्रक्चरल जे सिमिलॅरिटीज आहे, ते आपल्याला डिफाईन करायला मदत करणार आहे. मग स्ट्रक्चर, इंडिव्हिज्युअल इंटेन्शन एक्सप्लेन्स कल्चरल पॅटर्न्स. आता याने फक्त इंडिव्हिज्युअलवर नाही फोकस केला, तर ते स्ट्रक्चरवरच फोकस केला, म्हणून तर स्ट्रक्चरलिझम आहे. तर स्ट्रक्चरच्या डेप्थमध्ये जायचा प्रयत्न केला आणि ते कल्चरल पॅटर्न काय काय दिसतात ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला यांनी. आणि दी स्ट्रक्चर्स आर अनकॉन्शियस. आता बघा, यामध्ये एक असा भाग येतो, आपण काही गोष्टी असे न कळतपणे करतात की आपल्याला वाटतं की हे ठीक आहे, नॉर्मल पार्ट आहे. जसं की उठल्यावर ब्रश करणे. आता प्रत्येक, मला वाटतं पृथ्वीवरती किती पण लोक असतील, तर ते उठून ब्रश करतात, एक्सेप्शन सोडून. पण हे आपण फॉलो करतो विदाऊट आपल्याला न कळत, है ना. आपल्याला कळत पण नाही की आपण हे फॉलो करतोय, पण हे एक भाग आहे. तर हे जे अनकॉन्शियसनेस आहे, तर त्यालाच आपल्याला एक्सप्लेन करायचं प्रयत्न, एक्सप्लेन करायला त्यांनी पाहायला बघितलंय. ओके. आता कल्चर वर्क्स लाईक लँग्वेज. आता यांनी जसं मी सांगितलं पहिलेच, की कल्चर जे आहे, तर त्यामध्ये एक मोठा भाग जो आहे तो येतो लँग्वेजचा. लँग्वेजचा स्टडी. आता सगळ्या दोघांमध्ये, कल्चर किंवा लँग्वेज, दोघांमध्ये रूल्स असतात. स्पीकर्स किंवा युजर्स फॉलो अनकॉन्शियसली. आता जे पण आपण बोलतोय त्याला काही ना काहीतरी तथ्य आहे, काही ना काहीतरी रूल आहे. मी उलटं वेडावाकडं काहीतरी बोलत नाही आहे ना. म्हणजे पहिले शेवटचं स्टेटमेंट, मग पहिला स्टेटमेंट, काही ना काहीतरी रूल असेल ना. आता हे मला वाटतं नाऊन, वर्ब आणि ॲडजेक्टिव्ह असं काहीतरी एक पॅटर्न असतो. मला वाटतं लँग्वेजचा मी विसरून गेलो ते. तर हेच पॅटर्नमध्ये जनरली आपण बोलत असतो. किंवा प्रोनाऊन, मग वर्ब, मग ॲडजेक्टिव्ह, परत नाऊन. म्हणजे आय एम अ पर्सन, तर हे आय एम असं काहीतरी. मग हे प्रोनाऊन, एम म्हणजे वर्ब आलं, मग पर्सन म्हणजे नाऊन आला, तर तसं. ठीक आहे, असं. तर दोघांना ब्रोकन डाऊन इंटू स्मॉलेस्ट मिनिंग बिनिंग युनिट्स. आता दोघांना आपण तोडू शकतो एकदम स्मॉलेस्ट युनिटकडे. जसं आपण पहिले जर पेनचा उदाहरण पाहिला कल्चरमध्ये, जर आठवत असेल, तर पहिला लेक्चर आहे तो कल्चरचा. तर त्यामध्ये आपण बघूया. जसं यांनी आता फोनेम्स आणि मायथिम्स. मिथचा सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट जो आहे ते मायथिम्स आहे. फोनेम्स हा लँग्वेजचा सगळ्यात शॉर्टेस्ट किंवा सगळ्यात छोटा जो, जसं आपला ॲटममध्ये जसं युनिट्स असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, तसा हा भाग आहे कल्चरचा, लँग्वेजचा फोनिम्स आणि मिथ्सचा मायथिम्स. तर हे अलाव करतं अँथ्रोपॉलॉजिस्टना डिस्क्रिप्शनपासून ते सायंटिफिक ॲनालिसिस करायला मदत करते आणि कम्पेअर करतात कल्चर्स युजिंग स्ट्रक्चरचं लॉजिक यूज करून. ठीक आहे. आता वेगवेगळे लेवल्स ऑफ कम्युनिकेशन असतात, जसं मी सांगितलं. तर त्यांनी काय म्हणलं, ऑल कल्चर इज कम्युनिकेशन ऑफ 3 टाईपच्या. एक असते कम्युनिकेशन ऑफ वुमेन, एक असते गुड्स आणि एक असते मेसेजेस. आता एक एक करून पाहूया. जे वुमेनचे आहे ते किनशिप, नातेसंबंधमध्ये येतात. म्हणजे काय, मॅरेज. ठीक आहे. एक्सचेंज ऑफ वुमेन होतात, त्यामध्ये अलायन्स क्रिएट होतो बिटवीन ग्रुप्स आणि एक सोसायटीचा निर्माण होतो. हा एक प्रकार आहे. दुसरा जे आहे गुड्स, कम्युनिकेशन ऑफ गुड्स, इकॉनॉमी, काही ना काहीतरी ट्रेड होतो. म्हणजे ट्रेड, रेसिप्रोसिटी म्हणजे एक्सचेंज आणि ट्रेड दोन्ही होतात. ते नेटवर्क बनवतात, मग कोऑपरेशन होतं आणि इंटरडिपेंडन्स वाढतो. एकमेकांवर अवलंबून राहतो आपण. त्यामध्ये पण चांगल्या प्रकारे आपलं सोसायटी किंवा कल्चर डेव्हलप होतं. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट मेसेजेस, सिम्बॉलिझम, काही ना काहीतरी मिथ असतात, रिच्युअल असतात, आर्ट असतात. डीप स्ट्रक्चरल मिनिंग कॅरी करतात आणि कल्चर फ्लो ऑफ एक्सचेंजेसचाच भाग आहे. कल्चर म्हणजे नेमकं काय, एक्सचेंजेसचा फ्लोच आहे हा. एक सेकंड, जास्त पुढे नाही गेलो. हां, आता युनिव्हर्सल प्रॉपर्टीज ऑफ ह्युमन माइंड. आता थोडंसं सायकोलॉजिकल जाऊया आपण. आता लेवी स्ट्रॉस काय म्हणतात, की ह्युमन माइंड जे आहे युनिव्हर्सली सगळ्यांचे जे ह्युमन माइंड्स आहेत ते कशा प्रकारे काम करतात. तर सगळ्यात पहिले काम करतात ते रूल्स फॉलो करतात. म्हणजे काय, सोसायटी जे असतात ते ऑर्गनाईज करतात तुमचे बिहेवियर. आता कुठलीही सोसायटी घ्या तुम्ही, ते सोसायटीज इन्फ्लुएन्स करणार. समजा तुम्ही एका के जी एफच्या प्रकारे जे, के जी एफच येतोय, ठीक आहे, जाऊ दे. जे गुंड वगैरे आहेत त्यामध्ये जर तुम्ही वाढलात, तर तुम्ही रॉकीबाई होणारच. ठीक आहे, काही ना काहीतरी इन्फ्लुएन्स असणार रॉकीबाईचा. म्हणजे तिकडे काय नॉर्मल आहे सगळं, किडनॅपिंग वगैरे जे पण असतील काळे धंदे ते नॉर्मल आहेत. एक आहे सोसायटी, त्यामध्ये सगळे ब्युरोक्रॅट्स आहेत, आय एस आय पी एसची पोरं आहेत किंवा जे पोलीस क्वार्टर्स आहेत. तर त्यामध्ये तुम्ही काय बघणार, पोलीस गाडी, वर्दी, थाट एकदम, 4-5 गाड्या पुढं, मागं बंगला,
तर हे बघणार तुम्ही. मेजरली तर चान्सेस आहेत, मी तर म्हणेल 60-40 चान्सेस आहे की तुम्ही याच फील्डमध्ये जाणार हे बघून. जर इरिस्पेक्टिव्ह ऑफ जर यांचा जर जे पण एक्सपिरियन्स असेल, जर तो नेगेटिव्ह असेल तर वेगळी गोष्ट आहे ती, हे सोडून तुम्ही बाकी काही करू शकणार. पण जर ज्यांचा पॉझिटिव्ह असेल, जसे महेश भागवत सर आहेत, जे पण असतील मोठे मोठे जे IPS आहेत, त्यांना जर पाहिलं तर त्यांची जी कामगिरी आहे तर त्या फील्डमध्ये पण खूप काही करू शकतात. आता प्रत्येकाचं वेगळा दृष्टिकोन असतो. आता तुमच्याकडे पॉवर आहे, पॉवर म्हणजे काय, एका प्रकारे समजा करंट आहे तुमच्याकडे, तर त्या करंटनं तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी दिवे जाळायचे आहेत का त्यांच्या घरी तुम्हाला शॉक द्यायचं आहे, ते तुमच्यावर असतं ना. तुम्ही मीडिएटर आहात, तर ते काम तुमचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुमच्यावर असणार आहे. ते तुम्हाला कोणी दुसरं सांगणार नाहीत. हां, फोर्स करू शकतात तुम्ही, पण तुमचे जे एथिक्स आहेत ते जर फॉलो नाही केले तर तुम्ही कशाही प्रकारे वेगळं होऊ शकतात. ठीक आहे, असो. त्यानंतर रेसिप्रोसिटी. रेसिप्रोसिटी म्हणजे काय, एक्सचेंज. काही ना काहीतरी एक्सचेंज करतो आपण, जसं की आता मागं पाहिलं आपण. त्यामुळे काय होतं, ट्रस्ट बिल्ड होतं. हां, ट्रस्ट इज इम्पॉर्टंट व्हेरी. त्यानंतर फॉर्म सिस्टम. त्यामध्ये हे प्रकारे जर केलं तर एक सिस्टम फॉर्म होतं, त्यामध्ये रिच्युअल आले, मिथ आले, कस्टम एक पार्ट राहतो लार्जर पॅटर्नचा, आणि दॅट इज दिस इज वाय कल्चर्स एव्हरीवर हॅव. आता त्यामुळे आता हे सगळं जे असल्यामुळे प्रत्येक कल्चरमध्ये तुम्हाला पाहणार किनशिप असते, रिच्युअल्स असतात, टोटेम्स असतात, म्हणजे काय, सिम्बॉल वगैरे, मिथ्स असतात आणि सोशल कॅटेगरीज असतात. बरोबर. हँग झालं वाटतं. नाही आहे. आता बायनरी अपोजिशन. आता ह्याचा काय अर्थ होतो तर जरा डिटेलमध्ये बघूया आपण. ह्युमन्स मेक सेन्स ऑफ द वर्ल्ड बाय डिवायडिंग इट इंटू अपोजिट्स. आपल्याला सिम्पल पाहिजे बघा गोष्टी, जास्त आपण कॉम्प्लिकेट नाही करत. जे आहे दोन प्रकारे आपल्याला डिवाइड करायचे, वाईट चांगलं, प्युअर इम्प्युअर, सॅक्रेड प्रोफेन, मेल फिमेल, लाईफ डेथ, विलेज फॉरेस्ट. बरोबर. हे अपोजिशन्स जनरेट करतात स्ट्रक्चर. आता हे कसं जनरेट करतात पाहूया. आता मिथ्स जे आहे ते रिझॉल्व करतात अपोजिशन्स, रिच्युअल्स मीडिएट करतात अपोजिशन्स, किनशिप रूल्स ऑर्गनाइज अपोजिशनल कॅटेगरीज. आता ह्यामध्ये थोडंसं आपण डिटेलिंग जाऊया पुढे, तर ह्याची काळजी करू नका. बायनरी थिंकिंग इज नॉट कल्चर, इट इज कॉग्नेटिव्ह. आता यांचं काय म्हणणं आहे, कल्चरमुळे बायनरी अपोजिशन येत नाही. जे पण आपण विचार करतोय ब्लॅक अँड व्हाईट, ते कल्चरमुळे नाही आलंय, हे आपल्या अगोदरपासून आहे. कॉग्नेटिव्ह म्हणतात, पहिल्यापासून म्हणत आहे हे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. थोडं हे जे आहे मीडिएटर, आपण एक सिग्नल, रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल काय असतं ते सगळं बघणारच आहोत. हे मीडिएशन्स कसे आले, पहिले रिझॉल्व करतं, मग रूल करतात, कसं करतात, मीडिएट कसं करतात, ते बघणारच आहोत आपण. आता बायनरी अपोजिशन्स कल्चर कसं क्रिएट करणार. आता तुम्ही म्हणतात की ब्लॅक अँड व्हाईट आहे, सगळं मान्य आहे, मृत्यू आणि जीवन सगळं आहे, पण हे कल्चर कसं बनवणार. आता हे बघूया. आता हा एक्झाम्पल परफेक्ट आहे. रॉ कुक्ड, कच्चा आणि पकवलेला. बरोबर. कच्चा जो माल आहे, जे पण असतील, समजा मुर्गी असेल, कडधान्य असेल, जे पण असेल, जे पण कच्चा असेल ते आपल्या नेचरमध्ये भेटतात. कुक्ड म्हणजे काय, ह्याला आपण पकवलं. बरोबर, पकवलं ना आपण, हे आता जेवत आहे. जे कुकिंग आहे, यामध्ये जे प्रोसेस आहे, कुकिंग जे आहे ते ट्रान्सफॉर्म करते नेचरला कल्चरमध्ये, आणि यामध्ये जे डिफरन्स येतो तेच वेगवेगळे कल्चरमध्ये दिसतात आपल्याला. कुकिंग तर सगळीकडे असणारच ना, काही ना काहीतरी खातच असतील ना, बिना खाता काय कोणी जिवंत राहू नाही शकत. बरोबर. तर या कुकिंगमध्ये जर काही डिफरन्सेस केले, आता जे आपण समजा एक फॉर एक्झाम्पल आहे, कोणी व्हेज नॉनव्हेज असा काय म्हणतात, द्वेष नका करू. समजा आता एक चिकनची रेसिपी आहे, तर ती समजा कोणी वेगळ्या पद्धतीने बनवतोय, मसाला वगैरे जे पण असतील, जी कुकिंग पद्धत आहे ती वेगळी असणार, पण हे तर, आणि जे खाणारे आहेत तर ते बऱ्यापैकी तर सेमच असणार, चिकनच येणार ना. आता ह्याचं काय कबूतर नाही होणार ना. तर ते ठीक आहे. जे कुकिंग ट्रान्सफॉर्म्स नेचर इन टू कल्चर, हे जे कुकिंग प्रोसेस आहे ते ट्रान्सफॉर्म करतं तुम्हाला नेचर टू कल्चरमध्ये. हे सिम्पल अपोजिशन एक्सप्लेन्स. कुकिंग काय युनिव्हर्सल आहे हे कळलं. आता कुकिंग काय युनिव्हर्सल आहे ह्याच्यावरनं कळून गेलं असेल. काही ना काहीतरी रूल्स असतील जे सिम्बॉलिक मिनिंग दर्शवतात, काही ना काहीतरी मिथ्स असतील जे रिव्हॉल्व करतात त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये. आता जे पण कुकिंगमध्ये जे पण लागत असेल त्यामध्ये काही ना काहीतरी मिथ्स असेल. आता दही नका टाकू किंवा मग लिंबू नका टाकू, काही ना काहीतरी असेल. आता माहीत नाही मला कुकिंगमध्ये एवढं जास्त काय, पण एवढं बऱ्यापैकी माहिती की मॅरिनेशनसाठी लागतं दही वगैरे. पण काही काही दही टाकतात, काही काही दही टाकत नाही, तर ते मग त्यामध्ये मिथ्स खूप सारे येतात मग. ठीक आहे. म्हणजे काय होतं, बायनरी अपोजिशन्स, ट्रान्सफॉर्मेशन आणि मग कल्चरल सिस्टम. म्हणजे बायनरी अपोजिशनमध्ये तुम्ही थिंक केलं, ते ट्रान्सफॉर्म झालं आणि त्याचाच एक कल्चर सिस्टम भाग झाला, म्हणजे ही पूर्ण चिकन बिर्याणी झाली आपली, किंवा चिकन जे पण तुम्हाला जे करायचं असेल, किंवा पनीर घ्या, जे व्हेज आहे त्यांच्यासाठी पनीर घ्या, नॉनव्हेज आहे त्यांच्यासाठी चिकन घ्या, असं. काहीतरी एगलेसवाले पण असतात, पण ठीक आहे. स्ट्रक्चरिझम इन किनशिप. तर नातेसंबंधमध्ये कसं आता येणार.
आता जे ट्रेडिशनल किनशिप आहेत किंवा जे ट्रेडिशनल आपला नातेसंबंध जी थिअरी आहे ती फोकस कशाला करते, डिसेंटवरती. म्हणजे काय, त्यांचं रक्त कोण आहे, जे आपण हे पाहिलं सगळं आठवते का, सर्कल अँड ट्रायंगल, लग्न केलं यांचं पोरं, इगो, आठवते का काय, नातेसंबंध परत आठवा. ठीक आहे, हा इगो असतोय. तर ह्याचे जे पण असतील आणि यांचे जे पण असतील, ॲक्च्युली असं असं असतंय ते, ठीक आहे, पण ठीक आहे, ते नंतर आपण डिटेलमध्ये करूया. आणि जर तुम्ही प्रश्न वगैरे सोडत नसाल तर मग फायदा नाही आहे. हे सिरीजसारखं नका बघू. ठीक आहे, हे आपले काय नेटफ्लिक्सची सिरीज नाही चालू आहे. तुम्हाला हे लिहायचं आहे. फक्त प्रवचन ऐकून काय भेटणार नाही तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही कागदावर लिहित नाही तुम्हाला कळणारच नाही. तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. छोटे छोटे प्रश्नांना सुरुवात करा. तसंही मी सुरुवात छोट्या प्रश्नांपासून केली आहे. म्हणजे काय, 10 मार्काला प्रश्न पहिले खूप विचारलेत मी, पहिले 2-3 टेस्ट, मग नंतर 20 मार्कावर आलोय. पहिले तुमचा हात बसला पाहिजे 10 मार्कावर. फक्त ऐकून काही भेटणार नाहीये. सिरियस एस्पिरंट जर सिरियस असाल तर आत्ताच करा, नाहीतर मग ही फील्ड सोडून द्या, कारण की ही फील्ड खूप भयंकर आहे. चला, ट्रेडिशनल किनशिप थेरी फोकस्ड ऑन डिसेंट ब्लड लाईन्स, जे सांगितलं. ट्रेडिशनलवाले काय म्हणत ते, म्हणजे जे आपले नातेसंबंध आपण आत्तापर्यंत जे पाहिलेलं, तर त्यामध्ये काय होतं की ते जास्तीत जास्त फोकस कशावर करायचे, ब्लड लाईन्सवर. आता स्ट्रक्चरिझम कशावर फोकस करणार, तर ते अलायन्सवर करणार. अलायन्स म्हणजे काय, मॅरेज एक्सचेंजेसवर फोकस करणार. जसं की मॅरेजमध्ये काय येतं, कम्युनिकेशन येणार. अलायन्समध्ये काय येणार, स्ट्रक्चर ऑफ सोसायटी कसं असेल ते बघणार. किनशिप रूल्स एक्झिस्ट नॉट फॉर बायोलॉजिकल रिझन्स बट टू एन्श्योर कॉपरेशन बिटवीन ग्रुप्स. आता यांचं काय म्हणणं आहे, एक मिनटं. आता किनशिप रूल जे आहेत ते आत्तापर्यंत आपण पाहिलं, इन्सिस्ट टॅबू वगैरे काही ना काहीतरी रूल्स असतील, काय ना कुणाशी लग्न करायचं, कुणाशी लग्न नाही करू शकत, तुम्ही कुणाशी लग्न करू शकता. तर हे जे सगळे आहेत ते बायोलॉजिकल रिझन्सला एक्झिस्ट करत होते अगोदरच्या जे आपण हे नातेसंबंध पाहिलं. पण आता याचं काय महत्त्व सांगतात हे स्ट्रक्चरिझममध्ये, हे म्हणतात आहे किनशिप जे नातेसंबंध जे आहे ते कोऑपरेशनसाठी खूप गरजेचं आहे. कुणाच्या कोऑपरेशनसाठी, ग्रुप्सच्या, जे पण वेगवेगळे गट आहेत त्यांच्या व्यवस्थित चालण्यामध्ये. आता समजा केस कुठला आहे, हलचल आहे, हलचलच मला वाटतं, हलचल आहे का छुपछुपके, त्यामध्ये बघा ते अक्षय खन्ना आहे बघा. तर त्यामध्ये त्यांची एक फॅमिली असते पूर्ण मेल डॉमिनेटेड, माहिती आहे ना, अमरीश पुरी वगैरे, हलचलच आहे मला वाटतं, हलचलच आहे. आणि इकडं असते ती करीना कपूरची फॅमिली एकदम खतरनाकवाली, ते एकदम 36 आकडाच असतो त्यांचा. हे दोघं फॅमिलीज म्हणजे पूर्ण मला वाटतंय काय म्हणतात, वर्षानुवर्ष यांची लढाईच होत असते. आणि अमरीश पुरी तर एकदम असं घेऊनच बसलेलं असतात की बाबा वुमेन पण वुमेन आणि काहीतरी ते बाहेर पार्टी लावली असते की वुमेन आत येऊ नाही शकत असं वगैरे. तर ते मग सगळं हलचलच आहे मला वाटतं. तर त्यामध्ये पूर्ण ते धिंगाणा चालतात. मग शेवटी अक्षय खन्ना आणि करीना कपूर लग्न करतात. मग या दोघांमध्ये जो एवढा द्वेष चाललेला, तर मॅरेजच सॉल्व्ह करतो हा बेस्ट एक्झाम्पल आहे माझ्या मते, आत्ता सुचला आहे मला. कारण की जेव्हा मॅरेज होते तेव्हा दोन्ही गटांमध्ये चांगलंच भाव, म्हणजे चांगलं रिलेशन व्हावंच लागेल, कारण की ते जर तुटायला बघत असेल तर मग ते टिकणारच नाही, मग ते टिकणारच नाही पुढे जाऊन. तर त्यामुळे त्यांना चांगलंच राहावं लागेल, भले किती द्वेष असो, बरोबर. तर हे इन्श्युअर करतं काय, कोऑपरेशन असो. आता आता आपण पाहिलं बायोलॉजिकल रिझन है ना. आता आपण पाहूया अलायन्स थेरी काय असते. आता अलायन्स थेरी जसं की मी सांगितलं आत्ता, कोऑपरेशन गरजेचं आहे. त्यामध्ये येतात इन्सेस्ट टॅबू आपण पाहिलं, निषेध काय ते होतं ते, ठीक आहे, निषेध वगैरे काहीतरी होतं बघा. तर ते काय करतात, फोर्स करतात, म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जे पण क्लोज रिलेशन्स आहेत तुमच्या, त्यामध्ये तुम्ही लग्न नाही करू शकत, भाऊ बहीण वगैरे जे पण असतील. तर हे काय फोर्स करतात, एक्झोगॅमी म्हणजे तुमच्या गटाच्या बाहेर तुम्हाला लग्न करायला लागत. मग एक्झोगॅमी फोर्सेस एक्सचेंज ऑफ वुमेन, बरोबर. आता हा एक गट आहे, हा एक गट आहे, ठीक आहे, हा एक गट आहे, ए म्हणा, इथं बी म्हणा, इथं मुलगी आहे, इथं पोरगा आहे, मुलीला जरा वेण्या काढू, ठीक आहे, डेंजर वेणी झाले पण ठीक आहे, असो, मुलाला स्पाईक काढूया, असो. तर ही मुलगी इकडं जाईल, बरोबर. एक्सचेंज ऑफ वुमेन, हे आय गेस गिवर आहेत आणि हे टेकर आहेत, है ना. अंडरटेकर नाही, टेकर म्हणजे घेणार आहेत, हे मुलगी घेणारे आहेत. तर ह्यामध्ये काय होणार, एक अलायन्स क्रिएट होईल, बरोबर. एक्सचेंज क्रिएट्स अलायन्स, आणि अलायन्समुळे काय होईल, सोसायटी निर्माण होईल पुढे जाऊन, तेच लिहिलं वाटतं इथं. दिस ट्रान्सफर्स मॅरेज फ्रॉम अ प्रायव्हेट अफेअर इनटू अ स्ट्रक्चरल फाउंडेशन ऑफ अ सोसायटी. म्हणजे एक मॅरेज डायरेक्ट फाउंडेशन बनून जातं स्ट्रक्चरचा. कुठल्या स्ट्रक्चरचा, सोसायटीच्या स्ट्रक्चरचा. समजा एक प्रायव्हेट अफेअर असेल तर हे गटच डायरेक्ट त्यांचं
लिंकिंग होणारच ना, मग या दोघांना चांगलंच राहावं लागेल, तसं प्रकार आहे. आता एलिमेंटरी स्ट्रक्चर्स ऑफ किनशिप. आता किनशिपमध्ये रूल स्पेसिफाय एक्झॅक्टली होम यू मस्ट मॅरी. आता थोडंसं आपण डिटेलिंगमध्ये जाऊ यामध्ये. थोडंसं मी डिटेलिंग केलं म्हणजे तुम्हाला अजून एक्झॅक्टली कळायला पाहिजे, नंतर तुम्हाला वाचायची पण गरज नाही पडायला पाहिजे. आता यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये जाऊ किनशिपमध्ये. तर यामध्ये काय सांगितलं आहे की कुणाशी तुम्ही मॅरेज करू शकतात, एक्झाम्पल के तौर पर मामाच्या मुलीशी. बऱ्यापैकी मला वाटते 80-90% लोकांमध्ये म्हणजे जे पण सोसायटीज आहेत त्यामध्ये हे व्हॅलिड आहे. प्लस फादरच्या बहिणीच्या मुलीशी. आता आमच्या त्या फुफू वगैरे म्हणतात, आता ते मला आठवना. काकू नाही, काय आत्याच आहे ना, नाही का, आत्याच, हो आत्याच्या मुलीशी करू शकतात लग्न. काय काय इथं व्हॅलिड नाही, काय काय इथं व्हॅलिड आहे, काय काय इथं व्हॅलिड नाही, काय काय इथं व्हॅलिड आहे. तर ते इथे तर दोन्हीकडे व्हॅलिड आहे, काही काही तर दोन्ही पण चालतात. ठीक आहे, असो. दिस क्रिएट प्रेडिक्टेबल नेटवर्क्स ऑफ रेसिप्रोसिटी. म्हणजे काय, आपण प्रेडिक्ट करू शकतो की बाबा तुमचं जे एक्सचेंजेस आहेत ते कशाबरोबर कोणाबरोबर होणार आहेत. आता 3 टाईप्स आपण हे पाहिलेले रेसिप्रोसिटीचे: जनरलाइज, रिस्ट्रिक्टेड, डिलेड. तर जनरलाइजमध्ये काय आहेत, तर एमबीडी म्हणजे काय, मदर्स ब्रदर डॉटर, ते लॉंग चेन्स ऑफ गिविंग. मग रिस्ट्रिक्टेड एक्सचेंज काय, सिस्टर एक्सचेंज, टू ग्रुप एक्सचेंज. मग डिलेड एक्सचेंज काय आहे, फादर्स सिस्टर्स डॉटर. मग पोस्टपोन रेसिप्रोसिटी. असो. आता कुणाबरोबर लग्न नाही करू शकत, जसं की इन्सेस्ट टॅबू, जसं सांगितलं लिनियज एक्झो आम्ही तुमच्या वंशातले नाही करू शकत, वंश कुळ वगैरे जे असतात ना, त्या कुळामध्ये काही काही तर करतातच, पण काही काही वेगवेगळे असतात की त्यांच्या कुळामध्ये नाही दुसऱ्या कुळामध्ये करायला पाहिजे. मग क्लॅनचे काही ना काहीतरी प्रोहिबिशन्स असतात, काही ना काहीतरी जे गट आहे ते रिस्ट्रिक्शन्स टाकतात की बाबा यांच्याबरोबर नाही, याच्याबरोबर नाही. मग त्यामध्ये काय होतं, तर हे अलाव करतात, जास्तीत जास्त चॉईस, फ्लेक्सिबिलिटी असते, लार्जर असते आणि ओपन सोसायटीज क्रिएट होतात यामध्ये. आता इन्सेस्ट टॅबू थोडं अजून डिटेलमध्ये जाऊ. यामध्ये इन्सेस्ट टॅबू बऱ्यापैकी आपल्याला झालेला आहे. तर ते फर्स्ट सोशल डिस्टिंक्शन आहे बघा, पहिलं डिस्टिंक्शन हेच क्रिएट करतं. आता बायनरी अपोजिशन इथं कसं रोल प्ले करतो बघा. आता हे बायनरी कसं करणार, सेल्फ वर्सेस अदर, इनसाइड ग्रुप वर्सेस आउटसाइड ग्रुप. हे फोर्स करतं अलायन्स फॉर्म करण्यासाठी. अलायन्स काय करतं, पीस, कोऑपरेशन, ट्रेड आणि किनशिप. म्हणून काय झालं, इन्सेस्ट टॅबू हे बायोलॉजिकल नसून एक सोशल आणि स्ट्रक्चरल आहे. बघा, जेव्हाही तुम्हाला हा टॉपिक येईल, समजा हा येणारच आहे, मी तर शुअर शॉट सांगू शकतो, हा बऱ्यापैकी मला वाटतं खूप वेळा प्रश्न UPSCने हा विचारला आहे आणि इवन एक्सपेक्टेड आहे MPSCमध्ये पण विचारण्याची शक्यता जास्तच आहे. हा जर असा आला तर लेवी स्ट्रॉस तर यायलाच पाहिजे, मी तर म्हणेल. बऱ्यापैकी आपल्याला हे कव्हर केलेलंच आहे नातेसंबंधामध्ये, तरी पण फॅमिलीमध्येच केले मला वाटतं का नातेसंबंधामध्ये गेले ते बघायला लागलं आता. तर तुम्हाला हा एक टॉपिक आहे समजा, तर याचे जे काय म्हणतात, एक थोडंसं डिस्पर्स्ड राहतं हे इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला हे इथनं एक चांगली इन्फॉर्मेशन, इथनं चांगली इन्फॉर्मेशन, इथनं एक. तर हे जर कनेक्ट केलं आणि तुम्ही हे जर उत्तर दिलं, तर तुम्हाला 80-90% मार्क्स भेटतील. म्हणजे 10 पैकी 7-8 भेटतात आणि 7-8 खूप होतात माहिती आहे का? हायेस्ट 5 ते 6 भेटतात UPSCमध्ये. आता यांचं स्ट्रक्चर कसं आहे मला माहीत नाही, पण बऱ्यापैकी असंच ठेवतील हे. असो. म्हणजे कनेक्टिंग द डॉट्स. तुम्हाला इंटरलिंक करून, ॲनालिटिकल करून तुम्हाला तुमची ॲनालिटिकल कॅपेबिलिटी किती चांगली आहे ते टेस्ट करतात यामध्ये. प्रश्न सेमच आहे, पण तुम्ही उत्तर कसं लिहितात त्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तर ते मॅटर करणार आहे इकडं. टोटेमिझम, स्ट्रक्चरल इंटरप्रिटेशन. आता टोटेमिझम जसं सांगितलं की फक्त तुम्ही ॲनिमल्स किंवा एक चिन्ह किंवा कुठले तरी प्रतिमा त्याला वर्शिप करणं म्हणजे टोटेमिझम नाही. हे एक क्लासिफिकेशन सिस्टम आहे. म्हणजे काय, ह्युमन्स यूज नॅचरल कॅटेगरीज टू थिंक अबाउट सोशल कॅटेगरीज. एग्जाम्पल के तौर पर बेअर क्लॅन, ईगल क्लॅन रिफ्लेक्ट सोशल डिस्टिंक्शन्स. म्हणजे काही ना काहीतरी, आता एक गट आहे जे बिअरला मानतं आणि एक आहे ईगलला मानतं. तर हे काय दर्शवतं की एक सोशल डिस्टिंक्शन आहे, सोसायटीमध्ये एक डिस्टिंक्शन आहे. नेचर एक कन्सेप्च्युअल टूल आहे हा. ठीक आहे, नेचर बघा, नेचरच आहे ना ईगल आणि बेअर. क्लिअर. आता नेचर कल्चरचं क्लासिफिकेशन यांनी 4 रिलेशनशिपमध्ये केलं आहे. एक असतं कॅटेगरी, एक आता कॅटेगरी पर्सन कॅटेगरी. आता हे जर कॉम्बिनेशन म्हणून तर काहीतरी करोडमध्ये जातील हे. 1000 लिहिलं पण करोडमध्ये पण होऊ शकतात जर करायलाच म्हटलं तर. आता ते कसं एक एक करून पाहूया. पहिली कॅटेगरीमध्ये काय, तर 2 गट असतात, नेचर किंवा सोसायटी कंपेअर केली जाते. जसं की एक होल सेट इज कम्पेअर टू अनदर होल सेट. पूर्ण एक सेट प्लस एक दुसरा सेट. आता त्यामध्ये काय येतात, जसं की लँड ॲनिमल्स म्हणजे जे जमिनीवर चालणारे आणि एक पाण्यातले वॉटर ॲनिमल्स. तेच एक मांस खाणारे, एक हर्बिवोरस म्हणजे घास खाणारे, जसं की टायगर आणि ईगल.
आता हे मॅटर का करतं, तर हे सोसायटी यूज करते कॅटेगरीज ताकि सोशल डिव्हिजन्स क्रिएट हो. इफ ॲनिमल्स आर डिवाइड इंटू डेंजरस वर्सेस हार्मलेस, ह्युमन्स विल डिवाइड सोसायटी इंटू वॉरियर्स वर्सेस पीसफुल पीपल. बघा, आपल्याला सोपं जायला पाहिजे कॅटेगराईज करायला, तर ते कॅटेगरी पहिली कॅटेगरी होती. ठीक आहे, पहिले डिस्टिंक्शन होतं. दुसरं आहे कॅटेगरीला पर्सनसोबत कनेक्ट काय म्हणतात डिफरंट करायचं आहे. ए ग्रुप इन नेचर इज कनेक्टेड टू अ स्पेसिफिक पर्सन ऑर रोल इन सोसायटी. समजा एक ग्रुप आहे नेचरचा, जसं की ईगल, मग त्याला चीफचा दर्जा दिला आहे. काव मदरचा दर्जा दिला आहे. टायगर वॉरियरचा दर्जा दिला आहे. म्हणजे काय, तर टोटम ऑफन वर्क दिस वे, द ग्रुप क्वालिटी इज मॅप्ड ऑन टू अन इंडिव्हिज्युअलचा रोल. आता तू शेर का बच्चा जे म्हणतात ना आपण, वॉरियर आहे किंवा एकदम फायटिंग स्पिरिटवाले, तर तो आपण कनेक्ट करतोय एक कॅटेगरीला, पर्सनला कनेक्ट करतोय आपण. ठीक आहे. त्यानंतर पर्सन दोन इंडिव्हिज्युअल सरळ डायरेक्टली कम्पेअर केले जातं. जसं आत्ता शर्माजी का जो बेटा है, तो उसे इंजिनिअरिंग कॉलेज मिल गया, ICE में ॲडमिशन मिल गया, तर ते तसं झालं ते. सोशल रिलेशन्स मिरर रिलेशनशिप्स इन नेचर. असं चीफ शमन, आता वेगवेगळ्या कॅटेगरी, आता डॉक्टर IAS, आता त्यामध्ये कसं डिफरन्स असणार, मोठा भाऊ छोटा भाऊ, किंग प्रीस्ट. आता हे मॅटर काय करतात, सिम्बॉलिक पॅरलल्स बिटवीन इंडिव्हिज्युअल्स टू ऑर्गनाइज हायरार्की. एक हायरार्की क्रिएट करायला पाहिजे ना. सगळ्यात वरती कोण आहे, IAS आहे, मग त्याच्याखाली कोण आहे, IPS आहे. IPS मोठा का IAS मोठा, यामध्येच भांडणं तू बसतात. काय फरक पडणार आहे भाई, दोन्ही पोस्ट एकदम तगडे आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत या, टॉपमोस्ट सर्व्हिस आहे पूर्ण इंडियामध्ये, ब्युरोक्रॅट्समध्ये तरी. तर तिथं भांडत कशाला बसताय तुम्ही, ऑब्वियस आहे. आता कोण वर्चस्व आहे, काय फरक पडतं, दोघांचा ऑलमोस्ट सेम पगार आहे, तर काय एवढं काय ते डिफरंट आहे. जर तुम्हाला वेगळं काय करायचं असेल तर ठीक आहे. असो, चीफ ईगल हायर असतात, शमन रावेन मीडिएटर असतात, मध्यस्थी करणारे एकदम वरचे टॉपच्या लेवलचे, एकदम खालच्या लेवलचे. आत्ता पण काय म्हणतात क्लास बेस चाललं आहे आता तर सध्या तरी. किती रिच आहे तर त्यावर चाललं. आता कास्टवरनं क्लासवर यायला लागलेत सोसायटीमध्ये, आपण नंतर डिस्कस करू यावर. पर्सन टू कॅटेगरी, आता पर्सनला कॅटेगरी बरोबर कनेक्ट केलं जातं. म्हणजे जे कनेक्ट टू अ ग्रुप इन नेचर. आता सोसायटी युजेस सिम्बॉलिक क्लासिफिकेशन टू डिस्क्राईब इंडिव्हिज्युअलिटीला दिलं जातं. जसं की अ वॉरियर कॉल्ड द बेअर स्पीसीस. एका वॉरियरला, एक माणूस आहे त्याला बेअर म्हटलं गेलं, द बेअर नाही का. द बिग बुल म्हटलं जातं ना, जसं की आपले हे जे होते हर्षद मेहता, द बिग बुल, तर तसं आहे ते. ठीक आहे. जे बुलिश जे मार्केट असतं जनरली ते वरती जाणारं असतं, आणि बिग बुल म्हणजे काय, वरती नेणारे तगडेवाले असतात, हे आपटणारे बेअर असतात. तर हे द बेअर फिसीजला हीलर म्हणजे काय, मेडिसिनल प्लांट्सला जनरली करणार, क्लॅन लीडर फादर ऑफ टायगर्स, असं वगैरे वगैरे. असं सॅवेज जनरली अनइन्फ्लुएन्स्ड बाय मॉडर्न सायन्स, नॉट प्रिमेटिव्ह ऑर इव्हन. ठीक आहे, हे थोडंसं सायकोलॉजिकल होतं, पण ठीक आहे, हे बघून घेऊ शकता नंतर. आता मिथकडे येऊया जरा. मिथ जे आहे, तर याला थोडंसं आपण डिटेलिंगमध्ये बघू आता. मिथ एनकोड डीप स्ट्रक्चरल रूल्स. आता भले ते अफवा असो काही असो, पण त्यांना काही ना काहीतरी अर्थ असणार. जसं मी सांगितलं, कुठली गोष्ट अशी रँडमली येत नाही, तर मिनिंग काही ना काहीतरी असतात. ते मिनिंग काय असतात, तर काही ना काहीतरी पॅटर्न असेल, काही ना काहीतरी अपोजिशन असतील. बघा, कुठलीही गोष्ट समजा एक गोष्ट अशी दर्शवत असेल, भले ती निगेटिव्ह असेल, पण त्यांनी जे पॉझिटिव्ह असेल ते पण विचार केला असेल, म्हणून ते निगेटिव्ह गोष्ट करत आहेत हे, किंवा अपोजिट करायचा प्रयत्न चाललेला असेल, की ते त्यांना असं वाटत असेल की हे जर नाही केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे. रोल ऑफ कॅरेक्टर, रिपिटेशन्स, ट्रान्सफॉर्मेशन, मिथ्स हेल्प सोसायटीज रिझॉल्व्ह कॉन्ट्रडिक्शन. काही अशा गोष्टी असतात जे बऱ्यापैकी सायन्स सॉल्व्ह करू नाही शकत, मग त्यामध्ये रोल कशाचा येतो, तो मिथचा येतो. ठीक आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते तुम्ही नेटवर सर्च करा, आता मी सांगत नाही बसणार. आता माहिती जसं मी सांगितलं, सगळ्यात छोटा युनिट आहे मिथचा. तर एग्जाम्पल के तौर पर हम देखते सिंड्रेला को. सिंड्रेलाचा कशी स्टोरी होती, एक छोटी मुलगी होती ती, बरोबर. तिला कोणतरी भेटतं, चुडेल वगैरे भेटती, तिला काहीतरी छोटं काहीतरी करती किंवा बेडूक करती. मग तिचं ट्रान्सफॉर्मेशन होतं बेडूकमध्ये. मग एक राजा येतो, मग ह्याला काहीतरी असा हातबीत लावतो, आणि मग ती राणी बनते, मग ह्याच्याशी लग्न करते, मग ही मस्त राहते. त्या अगोदर जेव्हा ती छोटी होते, तेव्हा तिची जी सावत्र आई जी असते, तर ती खूप त्रास देत असते वगैरे वगैरे. तिला इव्हिल दाखवलं आहे, हिला चांगलं दाखवलं आहे, अबला दाखवलं आहे, मग एक राजा दाखवला आहे. तर ही जी स्टोरी आहे, तर बऱ्यापैकी सगळ्यांकडे ऑलमोस्ट सिमिलर आहे, प्रत्येक प्रांतमध्ये वेगवेगळे. पण हे जर बघितलं गेलं, सिंड्रेलाची स्टोरी, ह्याला माय थीम्समध्ये बघू शकता. आणि प्रॉब्लेम असा आहे, स्टोरी सेम असणार, पण आतले जे किरदार आहेत ते वेगळे होणार. म्हणजे काय, माय थीम्स चेंज होत राहणार. तर कसं बघूया. स्ट्रक्चर आणि ट्राईस ट्रान्सफॉर्मेशन. आता हिरोचं हिरोईन करू शकतात, पुअरचं रिच करू शकतात, अगलीचा ब्युटिफुल करू शकतात,
तर जे हिरोईन होती त्यालाच ते हिरो करतील आणि हिरोईनला म्हणतील तू राजकुमारी आहे तू याला बघणार असं काइंड ऑफ. ठीक आहे, डेथ रिबर्थ ऑर्डर रिव्हर्स करू शकतात आणि हे डीप स्ट्रक्चर ह्युमन थॉटचं दाखवतात. आता यांनी जे आहे तर त्यांनी 4 पार्टमध्ये डिवाइड केलं मिथ मेथडला. आता या स्टोरीलाच कसं तरी डिटेलमध्ये सांगतात ते बघूया आता. पहिली गोष्ट जे मिथ आहे त्याला तोडायचं मायथिम्समध्ये. म्हणजे एक मायथीम सगळ्यात छोटा युनिट आहे, जसं की लँग्वेजमधला फोनिम. एक्झाम्पल सफरिंग ऑर्फन, जेलस स्टेप मदर, मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन, रिकग्निशन वगैरे. आता यामध्ये जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत हे सगळे झाले बिल्डिंग ब्लॉक्स. हे सगळं असायलाच पाहिजे. पर्पज काय असतं यामध्ये, तर पहिली गोष्ट जे स्टोरीमधला जो नॉईज असतो ना ते सगळं साईडला केलं त्यांनी आणि आयसोलेट केलं प्रत्येकाला. बरोबर. आता हे का करतोय आपण, म्हणजे हे जे मी सांगतोय तोडायचं याला छोट्या लेवलला, जे कालवा होता ते साईडला करायचं आपल्याला आणि जे खरंच काय गरजेचं आहे ते काढलं यांनी. म्हणजे हेच दाखवलं की बिल्डिंग ब्लॉक्स आहेत या मिनिंगफुल पार्ट्स आहेत यामध्ये, एसेन्शियल आणि मिनिंगफुल पार्ट्स आहेत. दुसरा आहे इम्पॉर्टंट बायनरी अपोजिशन्स कसं करणार. आता सगळ्या मिथ्समध्ये रिव्हॉल्व असतात अपोजिट्समध्ये. जसं मी सांगितलं, जी निगेटिव्ह गोष्ट करत आहेत काही ना काहीतरी पॉझिटिव्ह असेल, जर पॉझिटिव्ह होत नसेल म्हणून ते निगेटिव्हकडे वळाले आहेत. आणि ह्युमन माइंड तर यामध्येच अपोजिट्समध्येच ऑब्व्हियसली वर्कच करतं किंवा थिंक करतं. आता एक्झाम्पल सेंट्रलमध्ये काय सांगितलं, गुड गर्ल एविल स्टेप मदर, पॉवर्टी रॉयल्टी, नॅचरल स्टेट किंवा एकदम गरिबीपासून त्यानंतर कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन, गाऊन वगैरे मस्त मोठं झालं, मग मिसफॉर्च्यून, कॅरियर ऑफ मिसफॉर्च्यून आणि कॅरियर ऑफ रिवॉर्ड. म्हणजे एकतर दुविधा मग एकदम मस्तपैकी मजेच मजे. ठीक आहे, वाय दी स्टेप मॅटर्स. अच्छा पेन होतं का. तर बायनरी अपोजिशन्स काय दाखवतात, तर कोर मेसेज दाखवतात मिथ जे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत आहे. गुड गर्ल जी होती तिला काय भेटली, एविल स्टेप मदर. पॉवर्टीमध्ये होती नंतर ती रॉयल्टीमध्ये गेली. म्हणजे हे काय दाखवत आहे, काही ना काहीतरी रिझॉल्व्ह करते ना, मीच काही ना काहीतरी रिझॉल्व्ह करत राहतात, म्हणून तर मिथ आली ती. दुसरी स्टेप झाली मग स्टडी हाऊ अपोजिशन्स आर मीडिएटेड आणि मिथ कशी वर्क करते. आता मिथ्स एक्झिस्ट बिकॉज दे रिझॉल्व सायकोलॉजिकल. आता बघा आपल्या डोक्यात असते जनरली सोशल कॉन्ट्रडिक्शन्स असतात किंवा सोसायटीमध्ये काही ना काहीतरी त्यांच्या मनातच असतं. असं काय ऑन पेपर किंवा प्रॅक्टिकॅलिटीमध्ये मेजरली तर नाही दिसत ते, पण मेजरली तर सायकोलॉजिकल लेवलवर रिझॉल्व करायचा प्रयत्न झालेला असतं. आता हे मीडिएट कशी करते सिंड्रेला कॉन्ट्रडिक्शन्सला. पहिली गोष्ट, फेरी गॉडमदर मीडिएट्स बिटवीन पॉवर्टी अँड रिचनेस. मग मॅरेज मीडिएट्स बिटवीन लो स्टेटस आणि हाय स्टेटस. आता ती लो स्टेटसमधनं हाय स्टेटसवरती गेली, तसं लग्न झालं, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन झालं, नेचर टू कल्चर झालं ते. मग हे दाखवतं की जी स्टोरी हेल्प करते की मेक सेन्स ऑफ कॉन्फ्लिक्ट्स इन रिअल लाईफ. जे कॉन्फ्लिक्ट असतात ते राहतातच आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करावंच लागेल, हे दाखवते द स्टोरी. आता ट्रान्सफॉर्मेशन्स कम्पेअर करणार आपण अक्रॉस द व्हर्जन ऑफ मिथ. आता बघा जसं मी सांगितलं, सिंड्रेलाची स्टोरी वेगवेगळ्या कल्चर्समध्ये वेगवेगळ्या चेंजेस थ्रू करते. जसं युरोपमध्ये सिंड्रेला आहे, एशियन चायनामध्ये, रॉक फेस्ट कॉल नेटिव्ह अमेरिकामध्ये, ॲश बॉय इटलीमध्ये. म्हणजे त्याचंच रूपांतर यांनी किती किती केले. जसं की हिरो हिरोईन रिव्हर्सल केलं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिव्हर्सल केलं आहे, मीडिएटर वेगवेगळे केले, ॲनिमल स्पिरिट गॉड्स, काही काहीतरी बिडूक पण बनवतात. सिंड्रेला बिडूक बनवलं आहे, मग त्याने किस केलं, किंवा जो राजा आहे त्याला बिडूक बनवलं आहे, काय काय बनवू शकतात ते. इन्व्हर्टेड सिक्वेन्स करू शकतात. म्हणजे काय, टू अनकवर द डीप युनिव्हर्सल स्ट्रक्चर बियॉन्ड ऑल व्हर्जन्स. प्रत्येकाचा गावा सेमच आहे पण रोल कसे आहेत वेगळे. तर हे काय दाखवतं, एकतर बायनरी पोझिशन पण दाखवतं आहे, प्लस त्यांचं सायकोलॉजिकल माइंडसेट बटन दाखवतं आहे आणि हे स्ट्रक्चरिझम पण दाखवतं आहे. क्लिअर. आता एडमंड लीच कॉन्ट्रीब्युशन. आता यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तर स्ट्रक्चरिझम टू रिअल सोसायटीज, प्रूव्हिंग स्ट्रक्चरल पॅटर्न एक्झिस्ट आउटसाईड मिथ्स. आता यांचं असं म्हणणं आहे की जे मिथ आहेत त्याच्या पलीकडे पण एक स्ट्रक्चरल पॅटर्न आहे, तर यांचं प्रूव्ह करायचं दृष्टिकोन हा आहे. तर यांच्यामध्ये काय सांगतात, सोसायटीज फ्लक्च्युएट बिटवीन इगॅलिटेरियन अँड हायरार्किकल स्ट्रक्चर्स. कुठलीही सोसायटी परफेक्ट नाही आहे बघा. सोसायटीमध्ये स्ट्रक्चर असणार, म्हणजे हायरार्की असणार, वरनं खाली सगळं टॉपमोस्ट कोण आहे, मग इथं 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 आहे, आणि प्रयत्न करणार की सगळे समानच असायला पाहिजे. जसं की लोक वगैरे आपले जे पण पीपल ऑफ इंडिया आहेत ते समानतामध्ये. तर त्यामध्ये थोडीशी टसल असतेच सोसायटीमध्ये, तर तिथं रिव्हॉल्व करते, कधी इकडे जाते कधी इकडे जाते. पॉलिटिकल सिस्टम्स आर नॉट फिक्स, दे मूव्ह इन सायकल्स. जसं मी सांगितलं पॉलिटिकल सिस्टम काय फिक्स नाही, काही काहीतरी सायकल होत राहते, कोण कोणतरी वरती येतं कोण खाली येत असतं. किनशिप डिसिजन इन्फ्लुएन्स पॉलिटिकल अथॉरिटी. ठीक आहे, एक्झाम्पल के तौर पर काचीन सोसायटीमध्ये बर्मामध्ये आहे, तर त्यामध्ये 2 सिस्टम आहेत, एक गुमसा एक आणि गुमलाव. गुमसा जी आहे ती हायरार्कीवर जास्त फोकस करते, गुमलाव जी आहे इगॅलिटेरियनवरती. आणि जे विलेजेस आहेत ते शिफ्ट होत राहतात या मॉडेल्समध्ये. जसं जसं त्यांचं आता यांच्याबरोबर यांचं अलाईन झालं तर इथं अलाईन झालं किंवा मॅरेजेस झाले तर इथं
वर खाली होत राहणार. कधी हायरार्कीमध्ये बघणार की हायरार्कीवाले इलिटरवाले बघणार. आता जसं मी सांगितलं ट्रॅफिक लाईटची ॲनॉलॉजी. आता हे बायनरी अपोजिशन प्लस मीडिएशन कॅटेगरी कसं दाखवतं एका ट्रॅफिक सिग्नलमध्ये आपल्याला कळून जाईल. रेड म्हणजे रेड कुठं असतो, वरती असतो का खाली असतो? तर इथं रेड असतो, ठीक आहे. ऑरेंज आणि ग्रीन असो. रेड म्हणजे स्टॉप, बरोबर. आता हे पण सांगायची गरज पडायला लागल्यावर कसं व्हायचं आहे ना, गो. आणि हे याचा अर्थ काय असतो येल्लोचा किंवा ऑरेंजचा? काय असतो? ॲक्च्युली तुम्ही स्लो डाऊन करायला पाहिजे. इन शॉर्ट जर ट्रॅफिक सिग्नल जर केलं असेल ना तुम्ही, स्लो डाऊन करायला पाहिजे आणि इथं स्टॉप व्हायला पाहिजे तुम्ही. आपलं उलटं असते. ऑरेंज झाला नाही 200ची स्पीड करायची बुंगा असं. तर हे ट्रान्झिशन स्टेट आहे. ऑरेंज जे आहे किंवा येल्लो जे आहे ती ट्रान्झिशन स्टेट आहे. आता हे आपल्या कसं होणार बघूया. आता मॅरेज रूल्स जे आहेत ते अलाव करतात, फॉर्मेट करतात आणि कंडिशनल असतात, बरोबर. मॅरेज रूल्समध्ये काय काय काही गोष्टी अलाव आहेत म्हणजे काय ग्रीन सिग्नल आहे. फॉरबिडन आहे म्हणजे काय रेड आहे, तिथं नाही करू शकत. कंडिशनल म्हणजे काय 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 लागू होतात काय काय नाही, ही ट्रान्झिशनल आहेत किंवा येल्लो आहेत. तसंच किनशिपमध्ये कसे असतात, क्लोज किन रेड, डिस्टंट किन मे बी थोडंसं ट्रान्झिशनमध्ये बोलू शकतो. अफाईन्स म्हणजे काय ग्रीन. तसंच इगॅलिटरियन हायरार्किकल ट्रान्झिशन येल्लो. इथं कुठेही ग्रीन घे, इथं ग्रीन घे किंवा इथं रेड घे, कसंही घे, काही प्रॉब्लेम नाही. आता पुल इलिया. आता लीचने काय केलं स्टडी, श्रीलंकन विलेजमध्ये गेले ते. त्यांनी किनशिप आणि लँड रिलेशन्सला फॉलो केलं. त्यांनी त्यातमध्ये पाहिलं की तिथं स्ट्रक्चरल रूल्स कसे आहेत. तर त्यांची फाइंडिंग्स काय आली यामध्ये, जे लँड इनहेरिटन्स आहे ते डिपेंड करतं त्यांच्या सिम्बॉलिक कॅटेगरीजवरती, जसं की मेल फिमेल किंवा सिनियर ज्युनियर. आणि मॅरेज चॉईसेस जे इन्फ्लुएन्स करतात लँड डिस्ट्रीब्युशनवरती, जसं हे आत्ताही आहे. कोणाकडे किती जमीन आहे त्या हिशोबाने तुम्हाला मुलगी देण्यात येईल, बरोबर. किंवा मुलीकडे किती जास्त जमीन आहे त्या हिशोबाने तुम्हाला मुलाचा दर्जा असेल. जायस असेल तर वेगळी गोष्ट आहे, मग काय 2-3 एकर तर भेटून जातील असं. पण हे डावरी इज अ क्रिमिनल ऑफेन्स असो. सोशल ऑर्डर इमर्जेस फ्रॉम मॅनेजिंग दिस अपोजिशन्स असो. आता यामध्ये काही काही स्ट्रेंथ आहेत का, स्ट्रक्चरिझममध्ये काही स्ट्रेंथ्स आहेत का. युनिफाईड मेनी फील्ड्स, खूप साऱ्या फील्ड्स ज्या आहेत त्यांनी एकत्रितपणे आणलेले आहेत. जसं की मित्त, रिच्युअल, किनशिप, टोटेमिझम सगळ्यांना एक्सप्लेन केले त्यांनी, मस्तपैकी सांगितलं सगळे सिमिलर का आहेत. जसं आत्ता पाहिलं आपण, त्यांनी इंट्रोड्यूस केलं सायंटिफिक रिगर. खूप दिवसानं लेक्चर घेतोय घसा बसलाय. तर सायंटिफिक रिगर म्हणजे काय, काय ना काहीतरी सायंटिफिक बॅकिंग आली. स्ट्रक्चर असतात, पॅटर्न असतात, रूल्स असतात, टेस्टेबल ॲनालिसिस असतात, बरोबर आहे. क्रॉस कल्चर कम्पॅरिझन पण केलं त्यांनी, सोपं करून दिलं बाबा क्रॉस कल्चर का होतं, कसं होतं, का डीपमध्ये आपण सिमिलॅरिटीज आहेत, सरफेसवर डिफरन्सेस जरी नसले तरी डीपमध्ये सिमिलॅरिटीज का आहेत. मग इन्फ्लुएन्स केलं मल्टिपल डिसिप्लिनला, जसं लिंग्विस्टिक, सायकोलॉजी, फिलॉसॉफी, लिटरेचर, ठीक आहे. आणि एक्झाम्पल पण दिलं सिंड्रेलाचं, युरोप, चाइन, एन्शियन, सेम स्ट्रक्चरल आहे, फक्त वेगवेगळं आहे, जास्त गेलं कपडं नाही. आता यामध्ये एक प्रॉब्लेम काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट हे पण असते, खूप ॲबस्ट्रॅक्ट आहे. रिअल सोसायटीज खूप मेसी असतात, स्ट्रक्चरिझम फक्त ओव्हर सिम्प्लिफाय करते, इग्नोर करतं हिस्ट्री कल्चरला एक टाईमलेस सिस्टम म्हणून तुम्ही दर्शा देताय. मग अज्युम केलं युनिव्हर्सल मेंटल, सगळ्यांचे डोके असे असणार का? काही सायंटिफिक प्रूफ नाही आहे. फेमिनिस्ट क्रिटिक आहे, वुमेन रिड्यूस टू एक्सचेंज ऑब्जेक्ट्स ओनली, म्हणजे तुम्ही महिलाला फक्त ऑब्जेक्टच्या पद्धतीनं बघताय का? फेमिनिस्ट क्रिटिक करायला लागले इथं. मटेरियलिस्टिक क्रिटिक आलं, इकॉनॉमिक आणि इकॉलॉजिकल फॅक्टर्स ओव्हरलुक केले यांनी. एक्झाम्पल मॅरिन हॅरिस आर्ग्यू करतात की फूड टॅबूज आर इकॉलॉजिकल नॉट स्ट्रक्चरल. आता हे इकॉलॉजिकल आहे, तुमचे आता फूड टॅबू जे असतील समजा तिकडे भेटतच नाही तर कसं खाणार ते, है ना. आता लेगसी इन्फ्लुएन्स, आता हे इम्पॅक्ट कुठल्या एरियाजवर करतात, कॉग्नेटिव्हवर करतात. कॉग्नेटिव्ह म्हणजे काय, आता हे एक अँथ्रोपॉलॉजी आहे आणि डिसिप्लिन पण आहे आणि एक स्कूल ऑफ थॉट पण आहे, आपण बघणार आहोत. सिम्बॉलिक पण आहे ते पण बघणार, पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट पण आहे, लिंग्विस्टिक पण आहे. प्रत्येकमध्ये आपण बघणार, गेट्स वगैरे आहेत पुढे बघूया आपण. लॉंग टर्म इन्फ्लुएन्स जर पाहायला गेलं तर इव्हन क्रिटिक्स ॲडमिट स्ट्रक्चरिझम रिशेप्ड. आता यामध्ये कसं रिशेप केलं यांनी, तर मीच कशी स्टडी करायला पाहिजे, किनशिप कशी अनालाइज करायला पाहिजे. आता भले त्यांचं चुकी असेल काही असो, पण एक दृष्टिकोन दिला ना त्यांनी, एक पर्स्पेक्टिव्ह दिला की असाही विचार होऊ शकतो, आपण करू शकतो. मीच किनशिप सिम्बॉलिक मिनिंगचा एकदम इंटरप्रिटेशन कसं असायला पाहिजे, क्लिअर. त्यानंतर कन्क्लुजन, फायनली उत्तराचं शेवट कसं करायचं, असं करायचं. स्ट्रक्चरलिझम रिव्होल्युशनाइज्ड अँथ्रोपॉलॉजी बाय रिव्हिलिंग दॅट ह्युमन कल्चर शेअर डीप कॉग्नेटिव्ह पॅटर्न्स, बरोबर. काय ना काहीतरी पॅटर्न आहे डोक्यांमध्ये, है ना. हो हो हो,
ठीक आहे, डोक्यामध्ये काही ना काहीतरी पॅटर्न आहे. त्या पॅटर्न्समुळेच ते कल्चर कसं शेप केलं आहे त्यांनी रिव्हील केलं. मग इंट्रोड्यूस केलं सायंटिफिक कंपॅरेटिव्ह मॅथॉलॉजी आणि किनशिपसाठी. युनिफाय केलं डायव्हर्स कल्चरल फिनॉमिना अंडर वन ॲनालिटिकल अप्रोच. आता UPSC का हे थेरी लाईक करते? सगळ्यात पहिली हे फाउंडेशनल आहे, ॲनालिटिकल आहे. कुठलीही गोष्ट ॲनालिटिकल असेल तरी UPSCला आवडते. तेच लागू होतं MPSCला पण. खूप साऱ्या टॉपिक्स अप्लाय करते मीथ, किनशिप, टोटेमिझम म्हणजे काय म्हणतात, डायव्हर्सिटी आहे. तुमच्या उत्तरामध्ये डायव्हर्सिटी येणारच. जर स्ट्रक्चरिझम जर उत्तरामध्ये डायव्हर्सिटी नसेल, मार्क नाही भेटणार तुम्हाला. जेवढे आपण डायमेन्शन्स कव्हर केले आज, सगळे डायमेन्शन्स तुमच्या उत्तरामध्ये पाहिजे 20 मार्काच्या. आणि डायग्रॅम्स प्रयत्न करा की काढायचा. भले मी यामध्ये नसेल काढलेले, पण तुम्हाला काढावे लागतील. जे पण आहे रॉ, कुक्ड असं फ्लो चार्ट्स वगैरे. यूट्यूब सर्च करा, गुगल सर्च करा, ChatGPT यूज करा, काही यूज करा, पण हे काढा. फायनल टेक अवे, फायनल पंचलाईन काय द्यायची? कल्चर इज नॉट रँडम. इट इज पॅटर्न, स्ट्रक्चर्ड अँड डीपली रुटेड इन हाऊ द ह्युमन माइंड वर्क्स. फायनल टच देऊन धन्यवाद म्हणायचं. ठीक आहे, उम्मीद आहे आपको लेक्चर पसंद आया रहेगा. आता आपण प्रयत्न करणारच आहेत मी. बघू. चलो, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.